हे बघा, मी 1 किलो आवळे घेतलेत आणि 2 बीटरूट घेतलेत. माझा मुलगा आवळे घासतोय, थोडे थोडे किसतोय आणि मी बीटरूटची साल काढते. त्याला खूप आवडते मदत करायला. तर चला आपण आवळ्याचा आणि बीटरूटचा मुखवास बघूया. खूप टेस्टी आणि सुंदर आणि हेल्दी असा मुखवास आहे. तर मी तर बनवला आहे, तर तुम्ही पण बनवून घ्या. तर मी 1 किलो आवळे घेतलेत आणि 2 बीटरूट घेतलेत. आणि आवळे असे घ्यायचे की ज्याला डाग नसावे आणि खराब नसावे, त्यामुळं मुखवास आपला चांगला होतो. अशा पद्धतीने मी खिसून घेतली. आणि तुम्ही बीटरूट पण असंच खिसून घ्या, ह्याच खिसणीने घ्या, कारण त्याचे असे मोठे मोठे पडतात खिसताना. आणि हे बघा, मी अशा पद्धतीने आवळे आणि बीटरूट हे अशा पद्धतीने घेतले. तर आवळे माझे एवढे झालेत आणि बीटरूट एवढे झालेत. तर हे मी छान मिक्स करून घेते सगळं, कारण की मिक्स केल्यावर मला जो काय वास येत होता आणि जे काय वाटत होतं ना, की खरंच लय भारी आहे. आणि आधी मला असं वाटलं की अशी रेसिपी आहे, तर थोडंसं भीती पण वाटत होती, कारण मी फर्स्ट टाईम बनवत होते मुखवास. मी याच्या आधी बनवला नाही आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आणि याला ना पाणी खूप सुटतं आहे. असं करून घेतले मी सगळं मिक्स. आणि चला आपण मसाले बघूया मुखवासचे. तर धणे घेतले 1 चमचा, 1 चमचा सोप घेतली आणि अर्धा चमचा मी जिरे घेतले. तर तुम्ही याच्यामध्ये हिंग पण टाकू शकतात आणि तुम्हाला जे मसाले आवडते ते पण टाकू शकतात, पण मी एवढेच घेतलेत. आणि याचा जो वास येत होता भाजताना, तर खूप छान आहे. आणि छान घ्यायचे आहेत, कमी गॅसवर भाजायचे आहेत, त्यामुळं तुम्हाला पण त्याचा स्मेल येतो आणि कळतो की हां आता भाजलेत. आणि जास्त भाजायचे नाही, कमी. ज्यावेळेस आपल्याला थोडासा जास्त वास येतो किंवा थोडेसे ब्राऊन ब्राऊन झाल्यासारखे दिसतात, तर हे बघा, मी थोडासा ओवा पण घेतला आहे त्याच्यात. आता ओवा पण टाकून घेते. आणि ओवा टाकल्यानंतर जो काय वास येत होता ना भाजताना, तो मला खूपच आवडला त्याचा स्मेल. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण ओवा टाका जरूर. ओवा तर खूप चांगला असतो, जिरे पण चांगले असते, सोप पण चांगली असते आणि धणे पण चांगले. त्याच्यामुळं मी जरूर एवढे मसाले घेतले, मला हे मसाले आवडतात. आणि विशेष म्हणजे मी याच्यात ना लवंग भाजली नाही आहे. मी साईडला 4-5 लवंग घेतल्यात, ते मी असंच मिक्सरमधून काढणार आहे, कारण भाजल्यावर याचं स्मेल कमी होतो. त्यामुळं मी ते वासासाठी अशाच मी मिक्सर जारमध्ये टाकल्यात आणि सगळे मसाले मी भाजून घेतले, फक्त लवंग भाजून नाही घेतले. तर हे बघा. आणि याच्यात मसाले लवकर बारीक होण्यासाठी मी साखर टाकली एवढी, तुम्ही पण टाका, कारण बारीक होतात लवकर मसाले, बाकी काहीच नाही. तर हे बघा, मी अशा पद्धतीने मसाले मिक्सर जारमध्ये बारीक करते आहे. तर तुम्ही पण करा, कारण मसाले असे नुसते बारीक होत नाहीत, एकदम पेस्ट होती. हे बघा, अशा पद्धतीने. तर तुम्ही पण साखर टाकून बारीक करा मसाले. याच्यामध्ये मी मिश्री टाकणार आहे, साखर आवडत असली तर साखर टाका, पण मिश्री फायदेशीर असते, त्यामुळं मी मिश्री घेतली आहे, मिश्रीमध्ये करते आहे. तर एवढी मिश्री घेतली मी, 1 किलो आवळे आणि 2 बीटरूट आणि एवढी मिश्री घेतली. ही पण मिक्सरमधून बारीक केली मी सगळी. आणि हे बघा, अशा पद्धतीने. हे काळं मीठ आहे. तुम्ही जे खातात मीठ ते टाकलं तरी चालते, पण ह्याचा वास छान येतो. आणि हे आपण जे मसाले काढले होते ते पण टाकून घेतले त्याच्यात सगळे. आणि याच्यानंतर जेवढी मिश्री घेतली होती ना, चवीनुसार तुम्हाला जेवढी कमी जास्त लागते तेवढी घ्यायची, मिक्सरमधून काढायची. आणि हे बघा, हे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला. आणि छान हळूहळू हाताने मिक्स करा. मला माहीत नव्हतं की हे असं हलक्या हाताने करायचं असते. माझे बरेचसे जे खिचलेले गाजर आवळा होते ना, ते तुटलेत, सरळ राहिले नाही आहेत. तर तुम्ही हलक्या हाताने छान मिक्स करा. आणि हे बघा, अशा पद्धतीने मी केले आणि सगळं एकजीव केले. आणि याला पाणी सुटतं आहे, तर अजिबात घाबरू नका. त्याचं पाणी जरी सुटलं तरी वाळतं आहे. आणि खूप पाणी सुटलं आहे, मी पण घाबरले होते की खूप पाणी आणि गजगज होते. ते जसं आपण मिक्स करतो तसं पाणी सुटतं आहे त्याला, पण घाबरायची गरज नाही आहे, कारण की याचं पाणी यालाच पुन्हा वाळताना चिटकून राहणार आहे. आणि याचं काही एक रेसिपी खराब होत नाही, काय नाही. मी पण घाबरले होते, त्यामुळे तुम्हाला सांगते आहे. तर हे बघा, खूप पाणी होतं आहे त्याच्यामध्ये. आणि मी सगळे एकजीव केले, तसं तसं पाणी खूप होत होतं त्याच्यामध्ये. आणि 5-10 मिनटं ते ठेवायचं. आणि मग सगळं पाणी सुटल्यानंतर हलवत 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 मग काय करायचं, मिक्स 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 पाण्यासहित करायचं. मग ते असं करत राहिलं तसं पाणी सुटतं आहे. आणि जसं आपण काय म्हणतो ना, वाळवतो ना, त्या टायमिंगला ते पूर्ण पाणी पडतं आहे आणि ह्याच्यातच सुकून जाते. तर एक शीट घ्यायची आपल्याला प्लास्टिकची, त्या शीटवर हे टाकायचं आहे. तर हे बघा, मी अशा पद्धतीने शीट घेतली आहे
तर याच्यावर मी पसरून टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकतात की पाणी पण आहे त्याच्यामध्ये त्या शीटवर टाकताना. तर घाबरू नका, हे खूप छान पद्धतीने वाळते आणि असं मोकळं मोकळं टाकायचं, त्यामुळे सगळ्याला हवा लागती आणि छान लवकर ते पाणी पण याच्यामध्ये मिक्स होऊन जाते आणि वाळून जाते ते बीटरूट आणि आवळ्यासोबत. त्याच्यामुळं तुम्ही घाबरू नका, मी घाबरली होते म्हणून सांगते तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने मी मोकळं मोकळं त्या शीटवर टाकले. तर तुम्ही घरीच वाळवा, फॅनखाली वाळवा, कारण की याचा कलर खूप छान असतो आणि कलर नॅचरल कलर आहे, त्यामुळं हा उडत नाही. उन्हात टाकला तर थोडासा फिक्का होतो याचा कलर. तर तुम्ही फॅनच्या खाली याला वाळवू शकतात. तर मी पण घरातच वाळवले. आणि तुम्हाला कडकडीत जर पाहिजे असेल, हां खरं आपल्याला वाटते की खराब होईल, वाळलं नाही, ओलंच आहे, तर आपल्याला वर्षभर करायचं आहे, त्यामुळं आपण काय करायचं, थोडंसं एक दिवस उन्हात द्यायचं, 2-3 तास ठेवायचं आणि मग आपण जे बरणीमध्ये भरतो त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. पण अशा पद्धतीने तुम्ही करा मुखवास, खूप टेस्टी आणि चांगला. मी अक्षरशः केला, थोडासा खाऊन बघितला, तर हां वाटलं की मी एवढी मेहनत केली. तर खूप छान माझा मुखवास झाला आहे आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे आणि हे तुमच्यासोबत शेअर केलेला. तर तुम्ही पण एकदा करा, खूप हेल्दी आणि मस्त आहे. आपण असं हे खाऊ शकत नाहीत, तर त्यामुळं आपण वर्षभर हे टिकून खाऊ शकतो आणि याचे खूप काय फायदे आहेत. कमीच आहेत, किती जरी सांगितलं तरी. तर तुम्ही जरूर ह्या पद्धतीने, ह्या ट्रिकने तुम्ही करा मुखवास. खूप छान होतो आणि खरंच हेल्दी आहे, खाल्ल्यावर खूप छान लागतो. आणि माझ्या चॅनलवर खूप छान 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 रेसिपी आहेत, तर एकदा माझ्या चॅनलला भेट द्या. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ही पण कमेंट करून मला सांगा आणि तुम्ही एकदा ट्राय करा आणि मग मला कमेंट करून सांगा. तर माझ्या अशा पद्धतीने मी वाळू घातला आहे आणि वाळल्यावर हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. हे मी फॅनच्या खालीच वाळू घातलेलं आहे. तर मला सांगा कमेंट करून ही कशी वाटली ही रेसिपी. आणि हा माझ्या चॅनलला सबस्क्रायबर, लाईक, शेअर जरूर करा आणि नेक्स्ट व्हिडिओत असंच भेटूया. मी छान छान व्हिडिओ आणते. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हेल्दी राहा, हेल्दी खा. बाय.